डीडीएम न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या उभा आहे अहमदपूर शहरातील नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नूतन इमारतीसमोर। मित्रांनो, ही इमारत गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत रखडलेली आहे। या रखडण्यामागचे कारण असं आहे की या इमारतीच्या जे अर्धवट काम राहिलेलं आहे आपण बघू शकतो, त्याला निधी नाही। आपल्या माजी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे यांच्या कार्यकाळामध्ये या नूतन इमारतीसाठी आणि पलीकडल्या व्यापारी संकुलासाठी जवळपास 16 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर करून आणला होता आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या इमारतीचं काम चालू झालेलं होतं। परंतु दुर्दैवानं या इमारतीचं काम अर्धवट अवस्थेत अडकलेलं आहे मित्रांनो। आणि हा जो निधी आहे तो त्यापैकी जवळपास 11 कोटी रुपये हा कर्ज स्वरूपात आहे आणि 4 कोटी 80 लाख रुपये अनुदान आहे। आणि या कर्जापोटी नगरपालिकेला जवळपास 1 कोटी 27 लाख रुपये वार्षिक भरावे लागतात। जर हे पैसे नाही भरले तर शासन नगरपालिकेला जे वेगवेगळे अनुदान येतं त्या अनुदानाच्या रकमेतून ती रक्कम कापून घेतं। परिणामी शहराला ज्या विविध योजना किंवा सेवा नागरिकांना द्यायच्या आहेत त्याच्यावर मोठा परिणाम होतो। आणि एकीकडे ही बिल्डिंग रखडलेली असल्यामुळं नगरपालिकेला व्यापारी संकुलामध्ये आपलं कार्यालय थाटवावं लागलेलं आहे। म्हणजे तिकडलं व्यापारी संकुल लिलाव काढून जे उत्पन्न यायला पाहिजे होतं ते उत्पन्न आलेलं नाही आणि बिल्डिंगही वापरता येत नाही, अशी अर्धवट अवस्था नगरपालिकेची झालेली आहे। पण ही बिल्डिंगच तयार नाही आणि दुसरे काम मात्र इथं निधी खर्च केला जातो। आपण बघू शकता इथं हे जे पेवर ब्लॉक केलेला आहे आणि जी इकडे बघू शकता जी संरक्षण भिंत केलेली आहे याच्यावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत। म्हणजे जवळपास 1-1.5 कोटी रुपयाचं काम हे पेवर ब्लॉक आणि संरक्षण भिंत यावर खर्च केला जात आहे। आणखीन एका बाजूची संरक्षण भिंतीचं काम सध्या सुरू आहे। आपण बघू शकता तिकडे खोदून ठेवलेलं आहे। अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यांची जी नियोजित जागा आहे तिथं त्या संरक्षण भिंतीचे वर्क ऑर्डर दिलेली आहे, त्यांनी ते काम सुरू केले, खोदकाम चालू झालेलं आहे। माझं म्हणणं असं आहे की बिल्डिंगच तयार नाही तर संरक्षण भिंत कशाला? म्हणजे ह्या जर पैसा या रखडलेल्या किंवा अपुऱ्या पडलेल्या बिल्डिंगच्या कामासाठी जर तो निधी वापरला असता तर ही बिल्डिंग तयार होऊन नगरपालिकेला वापरता आली असती। या ठिकाणी खाली इतर काही बँका कुठल्या ज्या आस्थापना आहेत त्यांना भाड्यानं देऊन नगरपालिकेला उत्पन्न सुरू करता आलं असतं आणि 1 कोटी 27 लाख रुपये जे कर्ज आणि व्याज, कर्जाचा हप्ता आणि व्याज असे जी एकूण मिळून रक्कम नगरपालिकेला दरवर्षी भरावे लागते त्याच्यामध्ये खूप मोठी मदत झाली असती। आतापर्यंत हे कर्ज नील झालं असतं। परंतु ना बिल्डिंग तयार आहे ना कर्ज फिटले, अशा दुहेरी अवस्थेमध्ये हा सर्व कारभार अडकून पडलेला आहे। आता जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष होते साहेब, त्यांचे सर्व नगरसेवक आणि आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी याकडे आता लक्ष देऊन यांना निधी उपलब्ध करून देणं उर्वरित कामाला आणि ही अर्धवट अवस्थेत रखडलेली बिल्डिंग पुन्हा तयार करून ती नगरपालिका प्रशासनाला वापरण्यास योग्य रीतीनं होईल या पद्धतीने तिचं काम पूर्ण व्हावं याकडे लक्ष देण्याची गरज आहे। परंतु कुठं संरक्षण भिंत, पेवर ब्लॉक, नको त्या बाकीच्या किरकोळ ज्या गोष्टी आहेत यावर खर्च हा पुन्हा केला तरी चालू शकतो, पण बिल्डिंग तयार होणं हे आधी महत्वाचं आहे। आणि माजी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे यांच्या कार्यकाळामध्ये हा एक मोठा निधी त्यांनी आणला होता, पण ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता नूतन आलेले जे नवीन कारभारी आहेत त्यांच्यावर आहे आणि सर्व लोकप्रतिनिधी त्याला सहकार्य करतील अशी भावना आम्ही डीडीएम न्यूज चॅनलच्या वतीने व्यक्त करतो। ही बिल्डिंग लवकरात लवकर वापरात यावी त्यासाठीचा निधी उपलब्ध करावा।